राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला जवळपास आता 20 दिवस हून अधिक उलटून झालेले आहेत. तरी देखील या सगळ्या विमान अपघाताची प्राथमिक चौकशी जी आहे तो अहवाल समोर येताना पाहायला मिळत नाहीये. या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे सर आहेत. अमोल कोल्हेजी, खरं तर अजित पवार यांच्यासोबत तुम्ही दीर्घकाळ काम केलंय. अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू होतो आणि विमान अपघाताची प्राथमिक चौकशी केली जाते, परंतु त्याचा अहवाल गेल्या 20 दिवसांपासून समोर येत नाहीये. अनेक तर्क वितर्क ह्या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात सातत्याने उपस्थित केले जातात. या संदर्भात अनेक प्रश्न, या दुर्दैवी घटनेच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या सुद्धा मनात आहेत. कारण दादांच्या अकाली जाण्यानं एक हक्काचा माणूस गेल्याची जशी भावना आहे, त्याच पद्धतीने हे नेमकं कसं घडलं, का घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रत्येक दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला आहे. कारण अजूनही दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसणं कठीण आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की रोहित दादा पवारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, हे प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं खरं तर मिळणं अपेक्षित आहे. आणि ही उत्तरं, जो तपासणी अहवाल आहे, या अहवालातून ही उत्तरं मिळतील अशी खरं तर प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि जर ही उत्तरं जनतेला मिळाली तर मनात ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन होईल. खरं तर तुम्ही म्हणतात की उत्तरं मिळाली पाहिजे, परंतु सातत्यानं एक सत्य जे आहे या सगळ्या विमान अपघातातलं समोर येताना पाहायला मिळतात. बातम्या देखील समोर येतात की ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळालेल्या अवस्थेमध्ये होता. खरं तर ब्लॅक बॉक्समध्ये सगळा डेटा सगळा असतो ज्यावेळेस विमान अपघात होतं, परंतु आता तो ब्लॅक बॉक्सच आता जळालेल्या अवस्थेत आहेत अशी माहिती मिळते. आणि तो ब्लॅक बॉक्सची जो डेटा रिकव्हरी आहे तो भारतात होऊ शकत नाही, तर त्याला परदेशात पाठवलं जाणार आहे अशी देखील माहिती मिळते. या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहतात. त्यामुळे हे अनेक असे, जसं तुम्ही ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातला प्रश्न विचारला तर सुज्ञ प्रेक्षक नक्कीच याची सर्च सुद्धा करतील की असे किती एव्हिएशन ॲक्सिडेंट्स आहेत की ज्यामध्ये ब्लॅक बॉक्स रिकवर होऊ शकला नाही. याचं उत्तर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. त्याच पद्धतीनं रोहितदादांनी जे बाकी प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत, नेमकं जर सकाळी 6:30 वाजता मुंबईत नेमकं कुठल्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम असतं, जर संदर्भात ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या पायलटनी जर फोन केला असेल तर त्याचं CDRवर त्याचं काय रेकॉर्ड आहे, या साध्या गोष्टीत या अनेक गोष्टी आहेत. बारामतीच्या एअरपोर्टवर जेव्हा 2 रनवे आहेत, 110 आहे आणि 290 आहे. जो पूर्वेकडून आहे तो 290 आहे, जो पश्चिमेकडून आहे तो 110 आहे. मग यामध्ये त्यातलं नेमकं ATCचं कम्युनिकेशन काय होतं, हे अनेक प्रश्न आहेत ना. अगदी विमानाच्या मेंटेनन्सपासून, म्हणजे प्रत्येक फ्लाईटचा एअरवर्दीनेस हा तर फार वेगळा भाग आहे, पण हे असे अनेक जे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं येणं, या अपघाताची नेमकी कारणं काय, हा अपघात होता का, हा जर अपघात असेल तर त्या अपघाताची नेमकी कारणं काय, जर इंजिन फेल्युअर आहे का, इतर काही गोष्टी आहेत का, याची कारणं स्पष्ट झाली पाहिजेत. आणि त्यामुळे या जो काही तपासणी अहवाल आहे हा सुस्पष्ट पद्धतीनं हा समोर येणं हे राज्यासाठी, त्याच पद्धतीनं दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही फार आवश्यक बाब आहे. खरं तर तपास यंत्रणा अर्थात AIBकडनं ह्या सगळ्या विमान अपघाताची चौकशी केली जाते, परंतु रोहित पवार यांच्याकडनं काही खासगी यंत्रणांना देखील या सगळ्या विमान अपघाताची तपासणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या सगळ्या संदर्भातले वृत्त समोर येतात. कारण की दिल्ली दौऱ्यावरती असताना रोहित पवार अनेक एक्स पायलट किंवा एव्हिएशन रिलेटेड जे एक्सपर्ट्स आहेत त्या लोकांची त्यांनी भेट घेतली. त्या सगळ्या भेटीमध्ये देखील सांगण्यात आलं आहे की ह्या सगळ्या अशा मोठमोठ्या विमान अपघाताची चौकशी जी आहे ती लवकर बाहेर येत नाही. त्यामुळे ह्याच्यातलं सत्य बाहेर काढायचं असेल तर थर्ड पर्सनकडनं अर्थात खासगी यंत्रणेकडनं या सगळ्याची चौकशी केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, हे जे पद्धतीने होणार आहे योग्य आहे का काही? नाही, कदाचित रोहितदादा पवारांकडे अधिकची काही माहिती असू शकते आणि त्या माहितीमुळे त्यांच्या मनात आणखी काही संशयाच्या जागा असू शकतात, ज्याची क्लॅरिटी होण्यासाठी त्यांनी अशी भूमिका घेतली असेल. परंतु जेव्हा आपल्या जवळचं माणूस जातं, आपल्या कुटुंबातलं माणूस जातं, तेव्हा त्यातली नेमकी काय कारणं होती हे जाणून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्या दृष्टीने रोहित पवार पुढे प्रयत्न करतात. परंतु एकीकडे तुमच्या पक्षाकडनं सातत्यानं शरदचंद्र पवार पक्षाकडनं प्रत्येक नेते अजित पवारांच्या या दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भात सातत्यानं चौकशीची मागणी करतात आहेत, वेगवेगळी भूमिका मांडताना पाहायला मिळतात. अजित पवारांच्या पक्षाकडनं देखील अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली ठोंबरे पाटील असतील, हे सातत्यानं भूमिका मांडतात. परंतु पक्षातले जे त्यांचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं मात्र या सगळ्या संदर्भात कोणतीच भूमिका अद्याप देखील सुस्पष्ट करण्यात येत नाही.
नाही, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा ज्या नेत्यांविषयी तुम्ही प्रश्न विचारताय त्यांना विचारलं तर योग्य ठरेल. इतक्या मोठ्या नेत्यांच्या विषयी मी काही भाष्य करू शकत नाही. परंतु या विमान अपघाताच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळे अँगल्स वगैरे सामोरे येताना पाहायला मिळतात. चौकशी अधिक सुस्पष्ट झाली पाहिजे, परंतु 20 दिवस झालेत या सगळ्या विमान अपघाताला. 20 दिवस झाले, अद्याप तरी प्राथमिक चौकशी अहवाल समोर येत नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कारण की राज्याचा उपमुख्यमंत्री, राज्याचे बडे दिग्गज नेते अजित पवार ज्यांनी प्रशासनात काम केलेलं आहे, त्यांचा अपघात झाला, अद्याप देखील ही माहिती समोर येत नाही. म्हणजे जे तुम्ही म्हणालात ही त्यातली सगळ्यात मोठी विसंगती आहे की ज्या व्यक्तीनं प्रशासन गतिमान केलं आणि ज्या व्यक्तीचा जो वचक प्रशासनावर होता त्यांच्याच बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेचा जो तपासणी अहवाल आहे तो येण्यासाठीच दिरंगाई व्हावी, मला वाटतं हे दुर्दैव आहे. खरं तर पण अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु अजित पवार यांच्या जाण्याने अनेक प्रश्न जे आहेत ते राज्याच्या राजकारणात खरं तर निर्माण झालेले आहेत. सातत्यानं वारंवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार आणि अजित पवार देखील त्यासाठी इंटरेस्टेड होते आणि काही अजित पवारांच्या पक्षाकडनं सांगण्यात येते की आमच्यापर्यंत विलिनीकरणाच्या संदर्भात कोणती चर्चा केली नाही. परंतु याच्यातली सत्यता काय नक्की नेमकी कोल्हेजी? कारण की तुम्ही अजित पवार आणि तुम्ही ह्यापूर्वी अनेक बैठका तुमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या होत्या. या संदर्भातली जी काही माहिती ही सगळी पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि जर आपण जसं म्हणता की काही नेते जर म्हणत असतील की या संदर्भात कोणतीही कल्पना नाही, तर जनतेला हे माहीत आहे की पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना अगदी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जो माझा मतदारसंघ आहे त्याचं उदाहरण देतो, 33 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी 30 ठिकाणी उमेदवार फक्त घड्याळाचं चिन्ह घेऊन लढतात. मग ज्यांनी AB फॉर्म दिले त्यांना हा प्रश्न पडला नसेल की जे अशोक बापू पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार होते त्यांच्या पत्नी या घड्याळाच्या चिन्हावर कशा काय लढतात हे AB फॉर्म देताना विचारलं गेलं नसेल. हर्षवर्धन पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत त्यांच्या कन्या अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर कशा लढतात, तर हे विचारलं गेलं नसेल का हो? त्यामुळे या संदर्भात कुणाला कल्पना नव्हती का याविषयीच पहिलं प्रश्नचिन्ह होतं. परंतु आता ज्या काही चर्चा झाल्या ज्या पब्लिक डोमेनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर या गोष्टी आहेत, म्हणजे जे जर आपण आघाडी जशी महानगरपालिकेला आघाडी झाली त्या पद्धतीने आघाडी असती तर 2 वेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढली गेली असती ना. मग एकाच चिन्हावर निवडणूक लढत असताना ज्या 12 जिल्हा परिषदा झाल्या त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे लातूर आणि सांगलीचा अपवाद वगळता इतर सगळ्या ठिकाणी एकाच चिन्हावर निवडणुका जेव्हा लढल्या जात होत्या तेव्हा मला याविषयी सर्वसामान्य मतदाराच्या मनातही शंका आहे की असं कसं घडलं असेल. त्यामुळे परंतु ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि दुसरीकडे आता या ज्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या या सगळ्या चर्चा ज्यांच्याबरोबर झाल्या होत्या ते दादाच दुर्दैवानं आज आपल्यात नाही आहेत आणि त्यामुळे मला वाटतं यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणतात अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्या दिवशी अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या दिवशीपासूनच विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडनं करण्यात आली. त्याच्यावरती आक्षेप कुठंतरी अजित पवारांच्या पक्षातले नेते घेताना पाहायला मिळतात. ते म्हणतात की अजित पवारांचा अंत्यविधी झाला नाही आणि अजित पवारांच्या अंत्यविधीच्या अगोदरच यांना विलिनीकरणाची चर्चा सुचते. म्हणजे यांची मानसिकता काय? अशा पद्धतीची टीका तुमच्या पक्षावरती होते, तुमच्या नेत्यांवर. वाटतं अशा पद्धतीची टीका करणाऱ्यांनी पुन्हा एकदा जो व्हिडिओ जिथून ही चर्चा सुरू झाली तो पुन्हा एकदा काढून बघावा की आदरणीय जयंत पाटील साहेबांना हा प्रश्न माध्यमांनी विचारला होता की दादांविषयीच्या तुमच्या आठवणी काय, जे तुम्ही सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेत होत्या आणि त्याच वेळी एका माध्यम प्रतिनिधीने हा प्रश्न विचारला की दादांच्या शेवटच्या भेटीची आठवण काय, ज्याच्यावेळी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यात आम्ही सातत्यानं भेटत होतो, ज्याच्यावर पुन्हा प्रश्न आला होता की सातत्यानं तुम्ही भेटत होतात आणि तिथून माध्यमकर्मींनी विचारल्यानंतर हा प्रश्न समोर आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर असं काही घडलं असताना की नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, असं घडलंय का? तर असं नाही घडलं. माध्यमकर्मींनी विचारलेल्या प्रश्नाचं हे फक्त उत्तर दिलं गेलं होतं. त्यामुळे असं जर कोणी आक्षेप घेत असेल तर मला वाटतं त्यात काही अर्थ नाही आहे. परंतु पण सातत्यानं ह्या विलिनीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या तुमच्या पक्षाकडनंच घडवल्या जातात आहेत, अधिक विलिनीकरणाची गरज तुम्हालाच आहे, अशा पद्धतीची जी काही एक नरेटिव्ह जो आहे तो सेट करण्याचा या सगळ्या निमित्ताने प्रयत्न होतोय का? हे बघा, मला असं वाटतं की असं जर कोणी प्रयत्न करत असेल तर आत्ता जर तुम्ही डायनॅमिक्स बघितले, बदललेले डायनॅमिक्स बघितले, तर ज्याला कुणाला राजकारण थोडंफार कळतं त्याला या बदललेल्या डायनॅमिक्सकडे एक नजर जरी टाकली ना
तरी तुम्हाला सगळी वस्तुस्थिती स्पष्टपणे लक्षात येईल. आणि त्यामुळे कोणाला गरज वगैरे यातला कोणी असं कुठलंही विधान केलेलं नाही आहे. महत्त्वाची गोष्ट पुन्हा मी तुम्हाला एक स्ट्रेस करू इच्छितो की माध्यमकर्मींनी विचारलं अशी चर्चा घडली होती का, तर याच्यावर ज्या काही नेत्यांनी उत्तर दिलं ते त्यावेळी उत्तर दिलेलं. मला सुद्धा प्रश्न विचारला होता, मी सुद्धा उत्तर दिलेलं की हो अशी चर्चा घडली होती. आणि जर ही चर्चा घडली नसती तर मी तुम्हाला जो आधीचा प्रश्न विचारला, तर मला सांगा की पुणे जिल्हा परिषदेत एकूण सगळ्या ज्या जागा लढलेल्या आहेत या जागांमध्ये एकूण तुतारी चिन्हावर लढलेले उमेदवार किती येतो. आणि जेव्हा सुजाता अशोक पवार किंवा अंकिता पाटील या थेट घड्याळाच्या चिन्हावर लढतात, हे कशाचं द्योतक आहे. मग पुन्हा जे असा काही प्रश्न विचारतायत ना, त्यांनी याचं खरं तर उत्तर मला अपेक्षित आहे की मग AB फॉर्म कुठून येतात. मग या AB फॉर्मवर सही करणाऱ्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला नसेल का हो, की असं कसं काय घडतंय. आणि मग जर AB फॉर्मवर सही करणारी व्यक्ती म्हणत असेल मला ठाऊक नाही, तर मग नक्की याच्यामध्ये काय गौडबंगाल आहे, हे प्रश्न सर्वसामान्यांना पडतात ना. खरं तर अजित पवार म्हणजे अजित पवार सगळ्यांसोबत असताना पुणे पिंपरी चिंचवडची ज्यावेळेस निवडणूक लागली, प्रामुख्याने तुम्ही भूमिका बजावलेली की पुणे पिंपरी चिंचवड असेल त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्रितपणे निवडणूक लढल्या पाहिजे. नंतरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील तोच फॉर्म्युला तुम्ही सोबत घेतलेला. अजित पवारांनी काय तुम्हाला म्हणजे काही गोष्टी काय सांगितल्या की ही एकत्रीकरणाची गरज भासली अशी. मी तुम्हाला तेच म्हणतो ना की आता त्यावर भाष्य करण्यामध्ये मला वाटत नाही काही फारसा हशील आहे. तुम्ही जर एकूण घटनाक्रम बघितलं तर तुमच्यासाठीच तो स्पष्ट आहे. जे आता तुम्ही सगळं सांगितलं की पुणे पिंपरी चिंचवड आघाडी करून लढणं, त्यामध्ये तुतारीचंही चिन्ह असणं, घड्याळाचंही चिन्ह असणं, त्यापुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या वेळी एकाच चिन्हावर निवडणूक लढणं, या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात या मला वाटतं सेल्फ एक्सप्लेनेटरी या गोष्टी आहेत. यामध्ये वेगळं कुणी काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु पुन्हा दुर्दैवानं दादांच्या जाण्यानंतर एकूण राजकारणाचे जे डायनॅमिक्स आहेत, दोन पक्षांकडे तुम्ही ज्या नजरेने बघता त्याचे डायनॅमिक्स आहेत हे पूर्ण बदललेले आहेत. त्यामुळे पुन्हा काय चर्चा घडली होती, काय काय झालं होतं, ज्यांच्याशी चर्चा झाली तेच जर दुर्दैवानं राहिले नाहीत तर काय चर्चा झाली याच्यात हशील काहीच होत नाही ना. खोटं खोटं कोण बोलतंय, कारण की तुम्हाला खोट्यात पाडण्याचं काम सुरू आहे ना. कारण की विलिनीकरणाची चर्चा जर आम्हाला सांगितली नाही तर दादांनी विलिनीकरणाची चर्चाच झाली नाही असं त्यांच्या पक्षातले नेते बोलतात आहेत. मी तुम्हाला जी वस्तुस्थिती सांगितली ही खरी आहे की खोटी आहे तुम्ही सांगा. महाराष्ट्रातल्या मायबाप प्रेक्षकांनी सांगावं. ज्या मी वस्तुस्थिती सांगितल्या, जिल्हा परिषदेच्या उमेदवाऱ्या काढून बघा, या उमेदवाऱ्या खऱ्या की खोट्या मायबाप जनतेने ठरवावं ना. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सातत्यानं माध्यमांशी बोलताना बोलतात आहेत की जर दादांनी विलिनीकरणाची चर्चा केली असती तर आम्ही पक्षातले दोन बडे नेते आहोत ना, आम्हाला दादांनी विश्वासात घेऊन हे काम केलं असतं, आम्हाला अंधारात ठेवून का काम केलं असतं, अशा पद्धतीचा प्रश्न सवाल ते उपस्थित करतात. मी तुम्हाला तोच प्रश्न विचारला की मग याच्या AB फॉर्मवर सही कोणी केली होती उमेदवारांच्या, सांगा ना. कोण करतं, कोण करतं सही. मग एखाद्या बड्या नेत्याला हा प्रश्न पडू नये. सुजाता अशोक पवार आणि अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर कशा काय लढतायत, इट्स हार्ड टू बिलीव्ह. आणि हे सर्व मी जसं सुरुवातीला म्हणालो, साधं राजकारण करणाऱ्यालाही हे समजतं. त्यामुळे मला असं वाटतं की उगाच कुठल्या तरी मोठ्या नेत्यावर हा खरं बोलतो तो खोटं बोलतो, ही इज इन रॉंग बॉक्स, ही इज इन राईट बॉक्स, हे करत बसण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आहे. पण ही दुसरी वस्तुस्थिती आपण मान्य करूयात की द डायनॅमिक्स हॅव चेंज्ड. आणि आता डायनॅमिक्स बदलल्यानंतर त्यावर विनाकारण चर्चा करण्यात काही अर्थ नाही. परंतु मग आता विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही अद्याप देखील तुमची भूमिका आहे का, विलिनीकरण करावं की आता फुल स्टॉप या विलिनीकरणावर. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतो, ज्यांच्याशी चर्चा झाली, ज्यांच्याशी सगळ्या गोष्टी ठरल्या, दुर्दैवानं ते दादाच आपल्यात नाहीत, तर मग या सगळ्यावर चर्चा करून हशील काय आहे, हाच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तयार होतोय. आणि मी आपल्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की जे दादा असतानाचे डायनॅमिक्स आणि दादांच्या दुर्दैवी जाण्यानं बदललेले डायनॅमिक्स यात फार मोठा फरक आहे. आणि हे बदललेले डायनॅमिक्स आता पुढे कुठल्या दिशेने जातात ते पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पुढे निर्णय घ्यावे लागतील. खरं तर अनेक वेळा दादांची भेट झाली तुमची पुणे पिंपरी चिंचवड या सगळ्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. शेवटची आठवण काय दादांबरोबर, दादा काय तुम्हाला बोलून गेले शेवटी, काही भावनिक बोलून गेले किंवा कौटुंबिक बोलून गेले. नाही, मी आता पहिल्यांदा पुन्हा एकदा डिस्क्लेमर देतो. प्रश्न तुम्ही विचारलाय, मी उत्तर दिल्यानंतर पुन्हा असं म्हणायला नको की डॉक्टर अमोल कोल्हेने आता ही चर्चा सुरू केली. पण वस्तुस्थिती ही आहे की 18 जानेवारीला हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरी आम्ही जेवायला भेटलो होतो.
पुणे जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या सगळ्या याद्या फायनल करायच्या होत्या आणि त्यानंतर आम्ही जेवायला भेटलो होतो. आणि मला आठवतं 2019ला जेव्हा दादांबरोबर शिवस्वराज्य यात्रा केली होती तेव्हा दादा आग्रहाने पानात काय वाढलं आहे आणि काय चवीला चांगलं आहे हे आवर्जून अगदी वडिलकीच्या नात्यानं सांगायचे. म्हणजे इतपत दादांनी मला सांगितलं, थांब हे खाऊ नको, ते चांगलं आहे, इतकं होतं. आणि तोच प्रत्यय पुन्हा हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरी आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा खपली गव्हाच्या पोळ्या खाताना दादांनी तीच गोष्ट पुन्हा एकदा नोटीस केली आणि मला शांतपणे सांगितलं, डॉक्टर हे चांगलं आहे, तू डाएट अजून मेंटेन केलेलं आहेस. ही जी गोष्ट होती. आणि त्यानंतर मला आठवतं अजूनही की जेव्हा स्वीट समोर आलं तेव्हा मी नाही म्हणण्याच्या आधी दादांनी सांगितले तो ते खाणार नाही. आणि ही मला वाटतं शेवटची भेट ती ठरेल असं कधी वाटलं नव्हतं. पण 18 जानेवारीला जी हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरी जी भेट झाली ती आमची शेवटची भेट ठरली. 18 जानेवारीचा तुम्ही उल्लेख करताय. अपघात झाला जवळपास 28 जानेवारीला आणि या सगळ्या 10 दिवसात अर्थातच तुम्ही पुढे भेटत होता. राजकीय काही तुमच्यासमोर एकांतात दादांनी काही गोष्ट सांगितली का? नाही, त्या अनेक सातत्यानं आम्ही 25 जानेवारीपर्यंत दररोज आम्ही खरं तर संपर्कात होतो त्यावेळी. आणि ते पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या संदर्भात प्रचाराची यंत्रणा कशी राबवायची या संदर्भात ही चर्चा सातत्यानं होत होती. आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल तर अगदी अर्ज भरण्याच्या वेळेपर्यंत सुद्धा मी जसं ठामपणे सांगितलं तुम्हाला की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारीवर फक्त 3 ठिकाणी उमेदवार लढले. मग हे अचीव कसं करायचं यासाठी दादांच्या माझ्या सातत्यानं चर्चा सुरू होत्या. AB फॉर्म्स कोणाकडे दिलेले आहेत, AB फॉर्म्स कधी द्यायचे आहेत, त्याचबरोबरीनं प्रचारासाठी कधीपासून वेळ द्यायचा, इथपर्यंत 25 जानेवारीपर्यंत ही सातत्यानं चर्चा सुरू होती. परंतु आता मग अडचण नाही का? तुमचे उमेदवार तुम्ही घड्याळावरती उभे केले, आता मात्र विलिनीकरणाची चर्चाच संपली. मग आता निवडून आलेल्या उमेदवारांचं कसं? अर्थात ते तुमचे उमेदवार होते, तुमच्या लोकप्रतिनिधींचे उमेदवार होते, आजी माजी सगळ्यांचे. मग त्यांचं कसं काय आता? त्यांचं बस्तान कसं बसलं जाणार? कसं असतं अक्षयजी, राजकारणामध्ये केवळ स्वार्थ बघण्यापेक्षा एक व्यापक हित बघणं हे फार गरजेचं असतं, असं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शिकवण आहे. आणि त्यामुळे दुर्दैवानं दादांचा अपघात झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये बघू शकता की पुणे जिल्हा परिषदेतल्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी वोट अपीलचे व्हिडिओज हे कोणी केलेत हे तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यावेळी जे डायनॅमिक्स होते त्यानुसार ते निर्णय घेतले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना एक दिशा दिली, त्यानुसार कार्यकर्त्यांनी ते निर्णय घेतले. आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये अशी व्यक्तिगत माझ्या मतदारसंघापुरती कार्यकर्त्यांचं नुकसान करायचं नाही ही अशी माझी व्यक्तिगत भावना आहे. एक शेवटचाच प्रश्न जाता आता, अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला. तुम्हाला शंका आहे का हा घातपात आहे म्हणून? मला वाटतं या संदर्भात ज्या शंका उपस्थित केलेल्या असतात, म्हणजे 1% जरी कुणाला शंका असेल ना तरी त्याचं निरसन झालं पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यामुळे जसे अनेक प्रश्न या संदर्भात समोर येत आहेत यांचं एकदा स्वच्छ निराकरण, दूध का दूध पाणी का पाणी असं ज्याला आपण म्हणतो तसं ते व्हायला हवं. आणि जेव्हा ते स्वच्छपणे दूध का दूध पाणी का पाणी होईल तेव्हा आपण त्यावर ठामपणे काहीतरी सांगू शकू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर खासदार अमोल कोल्हे होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत. सगळे तर शंका कुशंका या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात उपस्थित केल्या जातात. या सगळ्या संदर्भातली एक सखोल चौकशी जी आहे ती झालीच पाहिजे आणि त्यानंतर हा अपघात या सगळ्या मुद्द्यांवरती आपण शेवटपर्यंत येऊ अशा पद्धतीचं मत जे आहे ते खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.